नमस्कार, मी दिनेश भोसले आपलं प्रॉपर्टी मराठी या चॅनलवर स्वागत करतो। मी आपल्याला या व्हिडिओद्वारे कोर्टामध्ये ई फायलिंगसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे हे सांगणार आहे। सर्वात अगोदर गुगल सर्चमध्ये कोर्ट ई फायलिंग असे टाईप करून सर्च करा। नंतर सर्वात वरती येणाऱ्या filing.ecourts.gov.in या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा। त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची वेबसाईट दिसेल, त्यामध्ये न्यू युजर रजिस्टर यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये ॲडव्होकेट, लिटिगंट, क्लर्क असे 3 ऑप्शन दिसतील। तुम्ही ॲडव्होकेट असाल तर ॲडव्होकेट या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर बार रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये स्टेट सिलेक्ट करा। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर त्याखाली बार रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, ज्यामध्ये स्टेट कोड, MAH, बार कोड व बार इयर टाकून व्हेरीफाय करायचं आहे। पुढे ॲडव्होकेट नेम व जेंडर सिलेक्ट करून डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। तुम्ही राईट साईडला दिसणाऱ्या छोट्या कॅलेंडरमधून किंवा डायरेक्ट टाईप करू शकता। त्यानंतर ऑर्डिनरी प्लेस ऑफ प्रॅक्टिसमध्ये तुम्ही ज्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असाल ते कोर्ट सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे। परंतु तुम्ही जर हायकोर्टात प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही हायकोर्ट सिलेक्ट करून बेंच सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुमचा मोबाईल नंबर व ईमेल ID टाईप करून घ्यायचा आहे। वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे, ज्यामध्ये काही अक्षर कॅपिटल, काही अक्षर स्मॉल, काही स्पेशल कॅरेक्टर व नंबर आले पाहिजेत। एक्झाम्पल APC@123 असा पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे। कन्फर्म पासवर्डमध्ये सेम तोच पासवर्ड टाकून कन्फर्म करायचा आहे। आता सर्वात शेवटी गेट OTP वर क्लिक करून आलेला OTP पुढे टाकून व्हेरीफाय करायचा आहे। व प्रिव्ह्यू या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही भरलेले सर्व डिटेल्स बरोबर आहेत का याची खात्री करून सर्वात खाली सबमिशन डिक्लेरेशन या बॉक्सवर व I confirm that I have carefully reviewed all information entered and take fully responsibility for its accuracy या बॉक्सवर क्लिक करून सबमिट करायचं आहे।